राज्यातील पीक विमा योजनेतील मोठा भ्रष्टाचार उघडकीस आला असून यवतमाळ जिल्ह्यातील हजारो शेतकरी अद्यापही लाभापासून वंचित आहेत। शासनाने केवळ 1 रुपयात पीक विमा देण्याची योजना सुरू केली होती, पण प्रत्यक्षात या योजनेत संघटित टोळ्यांनी बनावट कागदपत्रांद्वारे पडीक जमिनींच्या नावावर विमा घेत मोठा गैरव्यवहार केलाय। 2024-2025 चा पीक विमा शेतकऱ्यांना मिळालाच नाही। यवतमाळ जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी अद्याप 2024-2025 या हंगामाचा पीक विमा मिळालेला नाही। आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे हा प्रश्न उपस्थित केला होता। मात्र पीक विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही। यवतमाळच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात पीक विमा हडपल्याच्या घटना समोर आल्यात। जे खरे शेतकरी शेती करतात ते अद्यापही लाभापासून वंचित आहेत, हेच वास्तव्य आहे। कॉम्रेड सोशल ॲक्टिव्हिस्ट दलित पॅन्थर सचिन मनवर यांनी मागणी केली आहे की राज्य शासनाने पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सुरू केला होता, पण ती सुरूच राहिली पाहिजे। पण यातील भ्रष्टाचार तातडीने उघड होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे। यासोबत कृषी अभ्यासक प्राध्यापक पंढरी पाठे यांनी कृषी विभागातील निष्काळजीपणा आणि विमा कंपन्यांच्या बेजबाबदार कारभारावर रोष व्यक्त करत म्हटले की शासनाच्या निष्क्रियतेमुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे। कृषी विभाग आणि विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। पंढरी पाठे, सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक विषय चर्चेला जातो आहे, तो म्हणजे पीक विम्याचा विषय। आता या पीक विम्याचं करायचं काय? एक मराठीत म्हण आहे, खाली मुंडकं वरती पाय। ही कंडिशन सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पीक विम्याची झालेली आहे। यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये एकंदर जर आपण विचार केला तर 2024-25 चा पीक विमा अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेला नाही। यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार माननीय बाळासाहेब मांगुळकर यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूर येथे हा प्रश्न उपस्थित केला होता। पीक विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल होऊन सुद्धा अद्यापही त्यांच्यावरती कार्यवाही झाली नाही। या संदर्भात मी स्वतः यवतमाळ डिस्ट्रिक्टचे ॲग्रिकल्चर ऑफिसर जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी संतोष डाबरे व यवतमाळ तालुका कृषी अधिकारी प्रांजली कोरेवार यांना मी भेटलो, यांच्याशी सविस्तर चर्चा केली। त्यांनी सुद्धा उडवीचे उत्तरं दिले। सकारात्मक प्रतिसाद त्यांच्याकडनं अद्याप मला प्राप्त झालेला नाही। मी त्यांना विचारलं पीक विमा कधी मिळणार, तर त्यांचं उत्तर होतं आम्हाला अजून त्याच्याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन आमच्याकडे उपलब्ध नाही। पीक विमा कधी भेटेल, काय भेटेल, केव्हा भेटेल याची उत्तरं आमच्याकडे नाही, असं त्यांनी आम्हाला उत्तर दिलं। पण सध्या आपण यवतमाळमध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पीक विमाचा घोटाळा पाहतो आहे। जो परळीचा बीड पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पीक विम्यासाठी ओळखला जायचा, त्याच बीड जिल्ह्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पीक विम्याचा घोटाळा झालेला आहे। ही परिस्थिती फक्त एक त्या बीडची नाही आहे, परळीची नाही आहे, ही परिस्थिती यवतमाळमध्ये पण असू शकते। पण याचं व्हेरिफिकेशन अजून कुणीही केलेलं नाही आहे। हे यंत्रणेचं काम आहे, हे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचं काम आहे याचं व्हेरिफिकेशन करणे। पण शासकीय यंत्रणा असतील, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमधील अधिकारी असतील, कर्मचारी असतील, हे पूर्णपणे याच्याबद्दल निष्क्रिय झालेले आहेत। मी व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की जोपर्यंत पीक विम्याचा सोक्षमोक्ष लाभणार नाही तोपर्यंत शेतकरी या संपूर्ण गोष्टीमध्ये भरला जाणार आहे। याच्यामध्ये तिळमात्रही शंका नाही आहे। पीक विमा हा शेतकऱ्यांच्या हितासाठी असतो, फॉर द प्रोटेक्शन ऑफ क्रॉपसाठी असतो। पण पीक विम्याचा वापर या ठिकाणी ज्या लोकांकडे मोठ्या प्रमाणात भूखंड आहेत, पडीक जमिनी आहेत, ग्रेझिंग लँड आहेत, चराऊ जमिनी आहेत, याचा वापर करून लोकांनी पीक विमा स्वतःच्या पोटात सामावून घेतलेला आहे। ही परिस्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते आहे। मी व्हिडिओच्या माध्यमातून, प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून विनंती करतो की ह्या सगळ्या गोष्टीचं व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे आणि ज्या लोकांनी पीक विमा हडपला त्याच्यावरती कठोरात कठोर कार्यवाही यंत्रणेच्या माध्यमातून होणं हे अपेक्षित करतो। या ठिकाणी थांबतो। प्रतिनिधी कलीम शेख, NTV न्यूज मराठी, यवतमाळ।